बकरी ईदसाठी सौदी अरेबियाच्या अतिशय पवित्र स्थळावरती म्हणजे मक्कामध्ये मुस्लिमांची गर्दी जमली आहे। हजसाठी 15 लाखाहून अधिक परदेशी यात्रेकरू सौदी अरेबियामध्ये दाखल झालेत। अराफतच्या टेकडीवरती पैगंबर मोहम्मद यांच्या शेवटच्या प्रवचनाचं स्मरण करण्यासाठी हजारो वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे। पाहुयात हा रिपोर्ट। जगभरातील मुस्लिम दरवर्षी हज यात्रेच्या सर्वात पवित्र दिवशी सौदी अरेबियातील मक्क्याजवळील एका पवित्र टेकडीवर एकत्र येतात। या अराफत पर्वताला मुस्लिम धर्मात महत्त्व आहे। इथे लाखो लोक खांद्याला खांदा लावून उभे राहतात आणि दया, आशीर्वाद, समृद्धी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करतात। हज यात्रेचा हा महत्त्वाचा टप्पा आहे। हजारो यात्रेकरू पहाटेच्या अंधारातनं मक्केच्या दिशेला साधारणपणे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्वतावर चालत जातात। ही एक खडकाळ टेकडी आहे, मात्र हज यात्रेकरूंनी ही टेकडी पूर्णपणे भरून जाते। अतिशय भावनिक असा हा क्षण असतो। लोक उभे असतात आणि त्यांच्या डोळ्यातनं केवळ अश्रूंच्या धारा वाहत असतात। लोक प्रार्थना करत असतात। आम्ही भावना व्यक्त करू शकत नाही। आमचं हृदय प्रेमाने आणि श्रद्धेने या पवित्र स्थळी भारून जातं। पहिल्यांदाच वाटतंय किती छान भावना आहे ही। एका मान्यतेनुसार पैगंबर मोहम्मद यांनी 1436 वर्षांपूर्वी या पवित्र पर्वतावरून मुस्लिमांना शेवटचं संबोधित केलं असं मानलं जातं। म्हणूनच त्याला त्यांचं शेवटचं प्रवचन म्हणून मान्यता आहे। या प्रवचनात पैगंबरांनी मुस्लिमांमध्ये समानता आणि एकतेचं आवाहन केलं होतं। त्यामुळे जगभरातले लोक इथे येतात। बकरी ईदच्या आधी इथे जास्तच गर्दी होते। आम्ही येमेनहून आलो आहोत। आम्ही चालत आलो आहोत। त्यासाठी 4 दिवस आणि 5 रात्री लागल्या। हा आमचा सर्वोत्तम दिवस आहे, अराफतचा दिवस। आम्ही अरब आणि मुस्लिम राष्ट्रे एकत्र येण्यासाठी प्रार्थना करतो। जगभरातले मुस्लिम या स्थळाला मक्केतलं पवित्र स्थळ मानतात। मुस्लिम धर्माच्या मान्यतेनुसार हजसाठी 5 महत्त्वाचे टप्पे आहेत, ज्यात उमरानंतर पहिल्या दिवशी सकाळची नमाज अदा केल्यानंतर हज यात्रेकरू मक्क्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मीनाला पोहोचतात। तेथे हज यात्रेकरूंना एक खास पोशाख म्हणजे एहराम धारण करावा लागतो। हज यात्रेत पुरुषांना शिवलेले कपडे घालता येत नाही, म्हणून ते एक पांढरा कपडा अंगावर घेतात। हज करणारे संपूर्ण दिवस मीनामध्ये घालवतात आणि 4 नमाज तिथे अदा करतात। दुसऱ्या दिवशी मीनापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या अराफतच्या टेकडीवर ते पोहोचतात। इथेही नमाज अदा केली जाते। अराफतच्या टेकडीवर गेल्याशिवाय हज पूर्ण होत नाही। अराफतच्या टेकडीला जबल अल रहम असंही म्हणतात। सूर्यास्तानंतर हाजी अराफत आणि मीनाच्या टेकडीच्या दरम्यान असलेल्या मुझदलिफाला जातात। मध्यरात्रीपर्यंत हाजी तिथे मुक्काम करतात। यात्रेकरू सैतानाला मारण्यासाठी इथून दगड गोळा करतात। जमराहे उकवा, जमराहे वुस्ता आणि जमराहे उला या ठिकाणी बनवलेल्या 3 वेगवेगळ्या खांबांवर हे दगड मारले जातात। ज्या दिवशी बलिदान दिलं जातं त्यापूर्वी प्रवासी मीना इथे सैतानाला 3दा दगड मारण्याची परंपरा आहे। या 3 ठिकाणी हजरत इब्राहिमनं आपल्या मुलाची कुर्बानी देण्यासाठी घेऊन जात असलेल्या सैतानाला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी त्याला दगडानं मारलं होतं। त्यामुळे या 3ही ठिकाणी खांब करण्यात आले। हाजी सैतानाचं प्रतीक म्हणून या खांबावर दगडांचा वर्षाव केला जातो। दगड मारण्याची ही विधी अनेक दिवस चालते आणि इस्लामच्या सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या ईद उल अधाच्या दिवशी हे महत्त्वाचं आहे। यात्रेकरू प्राण्यांचा बळी देतात। ही एक परंपरा आहे जी अब्राहमने अल्लाची आज्ञा पाळण्यासाठी आपल्या मुलाचा बळी दिला। शेवटी ते पुन्हा एकदा काबाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी मक्काला परततील। तिसऱ्या दिवशी कुर्बानी दिल्यानंतर हज यात्रेकरू आपले केस पूर्णपणे कापतात, तर महिलाही आपले केस कापतात। या विधीनंतर हज यात्रेकरू मक्केला जातात आणि काबाला 7 वेळा प्रदक्षिणा घालतात। हज संपल्यानंतर पुरुष पूर्ण केस काढतात, तर महिला थोडे केस कापतात। पण हज यात्रेला याच महिन्यात जास्त महत्त्व असण्याचं कारण म्हणजे कुर्बानीचा दिवस। भारतात जिला बकरी ईद म्हणतात ती याच दिवसात असते। अल्लाच्या कुर्बानीचा दिवस म्हणून याच दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो। त्यासाठी मुस्लिम लोक सौदीच्या मक्क्यात एकत्र जमतात। हज
ही पृथ्वीवरील सर्वात मोठ्या धार्मिक यात्रांपैकी एक आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.